1 ऑगस्ट आणि ही 1 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून तयारी दिसत असेल. 4 वाजता निघालो आणि 5ची ट्रेन पकडली तर चर्चगेट इकडे गेली, चर्चगेटला गेलो आणि तिथे मच्छी नाही समजली तर मग आम्ही इकडे कुठे गेले तर इकडे आलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक एनर्जी आहे की आम्ही नवीन काहीतरी घेऊन येणार. एनर्जी दिसते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. लोड अनलोड ही कामं देखील आमच्या कोळी बांधवांनाच करावी लागतात सगळी. अगदी त्याला पुन्हा पुन्हा सर्वगुण संपन्न असावं लागतं. नमस्कार मंडळी, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात की आपल्या चिखलडोंगरी खाडीमध्ये कामाची कोळी बांधवांची कामाची सुरू असलेली लगबग आणि त्याला कुठल्या कामाला सामोरं जावं लागतंय. आजही ही कामं आमच्या मारंबळपाडा खाडीमध्ये असतील किंवा नारंगी खाडीमध्ये सुरू आहेत. पण आज 1 ऑगस्ट 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा या 3 दिवसापैकी हवामान खात्याच्या अंदाजानुसार मेरीटाईम बोर्ड असेल किंवा कस्टम विभाग असेल आमच्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी परवाना देतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कोळी बांधव कामाला लागतो. आणि हो, अगदी शासकीय नियमांचे पालन करूनच आमचा हा पारंपरिक मासेमारीसाठी निघतो. आज तुम्हाला अर्नाळा किनाऱ्यावर अगदी बोटीमध्ये बर्फ भरवतानाचा अगदी रेशन असेल, अगदी लगबग सुरू असलेली दिसेल. अगदी परवाच्या दिवशी 50 दिवसांची चारधामची यात्रा करून आलेले कोळी बांधवही अगदी हे सुरुवातीचं लोड करणं फार कठीण असतं, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत आहे. आणि सगळे तीर्थयात्रा करून आलेले आहेत, सगळे देवधर्म करून झालेले आणि त्या देवधर्म केल्यानंतर त्यांनी त्या देवाला साकडं घातलेलं आहे की आमच्या बोटीला चांगली मच्छी भरून येऊ दे. आणि अगदी काही लोकांच्याही मला प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. म्हणजे आत्ता साधारण गणपतीपर्यंत ही लोक फक्त आली तर घरी 2 तासासाठी येतात आणि आणि आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात गौरीचा सण फार महत्त्वाचा असतो आणि त्यांचा एक असा आहे की गौरीच्या सणापर्यंत आम्हाला चांगली मच्छी येऊ दे. हा एक आशावाद आहे आणि हा आशावाद परमेश्वर पूर्ण करो हीच इच्छा आहे. आज ही पहिल्या दिवसाची लगबग तुम्ही अर्नाळा किनाऱ्यावरून बघाच. आमच्या बंदरपाडा म्हणजे मामाच्या वाडीचं जे टोक सुरू होतं सुरूचं तिथून तर अगदी अर्नाळा बीच जो आहे अगदी तो गणपती रोड असेल, बत्ती रोड असेल, नाळेकरपाडा असेल, जवळपास हा एक 1.5-2 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा आणि इथे बोटी साकारलेल्या असतात. मला ह्या वेळेमध्ये ह्या 2 किलोमीटरच्या ज्या क्षेत्रामध्ये जेवढी लोक आहेत तेवढं कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे. आज मी बोलणार कमी आहे, फक्त ही लगबग तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण लगीनघाई प्रत्येकाला आहे आणि वेळ नाही आहे कोणाकडे विशेष म्हणजे बोलण्यासाठी. त्यामुळे काकांना यायचंय. चला, एकदा निघाल्यानंतर 10 दिवस त्यांना हा किनारा बघायला मिळणार नाहीये. फक्त 10 दिवस चहूबाजूंनी पाणी आणि तिकडे गेल्यावर फक्त सूर्य उगवतो कुठून मावळतो कुठून त्यावर दिशा ठरवली जाते. चला, सगळी 2-2.5 महिन्याची मरगळ झटकलेली दिसते मला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आहे. या उत्साह येताना पण हा उत्साह असावा. एवढी मच्छी या बोटींना पडू द्या. म्हणजे खऱ्या अर्थानं मी म्हणेन तुम्हाला की आता 1 ऑगस्ट आहे आणि जवळपास 1 महिन्याने गणपतीचा सण येईल आणि ही लोक म्हणजे त्यानंतर फक्त महिनाभर 4 ते 5 तासांसाठी घरी येतात आणि गौरीच्या दिवशी फक्त 1 दिवस थांबतात आणि पुन्हा समुद्रात जातात. आणि त्या गौरी गणपती यायच्या अगोदर त्यांची इच्छा आहे की चांगली
मच्छी जाळ्याला गाऊ दे म्हणजे आम्ही आमचा सण देखील जोरात गाजवू शकू. आमचा बरफ चढवणार आहे बाबा. चला, निरोपाची निशाणं इशारे होत आहेत. एक हास्य आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर की नव्या उमदीत नव्या जोशामध्ये निघालेले आहेत सगळी मंडळी. आज 1 ऑगस्ट आणि ही 1 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून तयारी दिसत असेल. हे सगळे छोटे छोटे ड्रम्स आहेत, पाण्याचे ड्रम्स आहेत आणि वरती प्लास्टिक बॅग्स दिसत आहेत. त्यामुळे ह्या प्रत्येक बोटीवरील खलाशाची त्याच्यात ती काय आहे, त्याच्यात बिछाने आहेत. हां, त्याच्यात बिछाने आहेत. हे डिझेलचे ड्रम आणि पाण्याचे ना, डिझेलची गेली त्याचा का त्याचा हेच पोटलं तरलं त्याचा का. सगळी म्हणजे एकसारखे सगळ्या बोटी ऑलमोस्ट 80% बोटी नारंगी, मारंबळपाडा किंवा चिखलडोंगराच्या खाडीमधून आलेल्या आहेत. बाकी तिथेही सामान लोड झालेलं आहे आणि आता बाकी असं अजून काही छोटं छोटं सामान राहिलं असेल ते आता लोड करण्याचं काम सुरू आहे. ऑलमोस्ट आता निघण्याची तर तयारी सुरूच आहे. पुन्हा मी सुरुवातीला म्हटलंच तुम्हाला 1 ऑगस्ट, नारळी पौर्णिमा किंवा 15 ऑगस्ट ह्या 3 दिवसामधला जो पहिला दिवस असेल त्यावेळी मच्छीमार बांधवांना परवाना दिला जातो मासेमारीसाठीचा. मत्स्य व्यवसाय विभागाकडून असेल किंवा कस्टम विभागाकडून असेल. सगळे हा लगबग तुम्ही पाहू शकाल. सगळे आता धावपळ सुरू झालेली आहे. लोड आणि अनलोड हे फार मोठं काम असतं सगळं. पुन्हा ह्या सगळ्या मोठमोठे दोर जे तिकडे कवीमध्ये लागतात सगळं तुम्हाला गॅस सिलेंडरपासून अगदी किटलीपासून सगळं साहित्य लोड करताना दिसत असेल आता. म्हणजे अजूनही वारा आहेच, ढगाळलेलं वातावरण आहे. हो, मामाला यायचं आहे का? बाकी तांडेल, डोलकर, सही या वेगवेगळ्या संज्ञा आहेत कोळीवाड्यामध्ये. त्या संज्ञा काय याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. सगळं बघा. काय बर्फ चढविला नाही? बर्फ आज चढवायचा आहे. एक मला सर्जा चित्रपटातलं गाणं आठवतं, चिंब पावसानं झालं रानं आबादानी. आबादानी या अर्थाचा, या शब्दाचा अर्थ असा होता की सगळं आवरावर करून ठेवलेलं. हे सगळं आवरावरण करून ठेवलं होतं पण पुन्हा 2 महिन्यानंतर सगळ्या ह्या गोष्टी बाहेर निघत आहेत, पुन्हा सज्ज होत आहेत. अगदी हां, दसऱ्याच्या दिवशी पांडवांनी जशी शमीच्या झाडावरून आपली शस्त्र उतरवली तशी सगळी शस्त्र उतरवली गेलेली आहेत आणि पुन्हा हा आपला कोळी बांधव त्या सिंधू सागरासोबत लढण्यासाठी सज्ज होत आहे. आणि आपल्याला आता तो
ताजी आणि मोठमोठी मच्छी घेऊन येणार आहेत. आपण हेच यश चिंतू त्याच्यासाठी, त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या प्रामाणिकतेला तू भरभरून दे. सगळं मला जेवढे येतील आता तेवढं कवर करतोय. किती वाजता उठले? किती वाजता काम सुरू केलं? किती वाजता आले? 6 वाजता. टब्स आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फक्त लगबग आणि लगबगच बघायला मिळते आपल्याला इकडे. जय श्रीराम. वाळूतून नुसतं चालणं किती जड असतं हे तुम्ही कधी किनाऱ्यावर गेल्यावर अनुभवलं असेल. पण या वाळूत खांद्यावर वजन घेऊन चालणं म्हणजे एखादी दिव्यावरून चालण्यासारखंच असतं. फिरते. हा आहे ना यूपीतला आहे. किती वर्षापासून मासेमारी करतो रे? हां 32 वर्षापासून. काय सगळं जमते घ्यायला? म्हणजे बघा, म्हणजे एखादा परप्रांतातून येऊन माणूस म्हणजे कोणी सांगणार नाही त्यांना. आता मी सांगितलं यूपीचा आहे म्हणून तुम्हाला तो यूपीचा वाटला, पण सगळ्या कलाकुसरी तोही इकडे शिकून गेलेला आहे. तुमचा काय सजा चढला का? आता हे फुलं घेऊन गेला चालले किल्ल्यात. तर मित्रांनो, आपल्या अर्नाळ्याच्या पलीकडच्या किनाऱ्यावर बेटावर वसलेलं आणि कालिका मातेचं स्थान असलेलं, म्हणजे अगदी नवीन जाराला सुरुवात करताना त्या अगदी सगळे देवधर्म करून झाले, सगळे चारधाम करून आली लोक, पण त्याला प्रत्येक वेळेला परमेश्वराचा कृपा वरदहस्त लागतो. आणि नवीन जाराच्या वेळी आवर्जून ही सगळे तुम्हाला पूजेचं साहित्य त्या बास्केटमध्ये वेण्या वगैरे दिसत असतील. म्हणजे आपल्या आराध्य दैवताचा आशीर्वाद घेऊनच आमचे कोळी बांधव नव्या मोसमाला किंवा नव्या जाराला सुरुवात करतात. हे तुम्हाला बघायला मिळत असेल. हां मित्रांनो, आता मी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आहे आणि आज 1 ऑगस्ट अगदी या नव्या मोसमाची सुरुवात होते. आणि हे सगळं कवर करत असताना मी आमच्या अर्नाळा जेट्टीवर आलो आणि आमच्या काही वडराई गावातल्या मला मावशी ताई दिसल्या. आणि आज मला वाटतं आमच्या अर्नाळा किल्ल्यातल्या बोटीचे फायबर अगदी जवळ मच्छी पकडायला जाताना बोंबील घेऊन घेतात. अगदी पालघर साईड आणि डहाणू साईडची मंडळी येतात. आम्ही त्यांना उपरकर म्हणतो. आता उपरकर का म्हणतो म्हणजे हा वसईपासून वरची दिशा म्हणून त्यांना उपरकर असं म्हटलं जातं. आणि ही मंडळी सगळी पालघर डहाणूमधली मंडळी पण इथून मच्छी घेऊन अगदी आपल्या गावात पालघर डहाणूमध्ये विकायला जातात. म्हणजे नक्की आता इकडे झोपलेल्या का आहेत आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि मी ताईंना एक प्रश्न पडतोय आता. तर तुम्ही आज पहिला दिवस इथला मच्छीमारीचा किंवा मच्छी घेण्याचा, मग तुम्ही आता झोपून राहिले तर तुमचे जेवण आणलेलं काही नाही तुम्ही सोबत? जेवण आणलेलं आहे. ओके. मग आता तुम्ही इकडे किती वाजता आलात? आम्ही वरून 4 वाजता निघालो आणि 5ची ट्रेन पकडली तर चर्चगेट इकडे गेले, सरचुंडकला गेलो. तिथे मच्छी नाही समजली तर मग आम्ही इकडे बोटी गेल्या तर इकडे आलो. ओके. म्हणजे मित्रांनो, पालघरमधल्या वडराई गावातून आलेले आहे. वडराई गाव पालघरपासून साधारण 10 ते 11 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे. आणि मला वाटतं किती वाजता उठलात आज सकाळी? सकाळी 3 वाजता उठलो. 3 वाजता उठलात आणि मग त्यानंतर जेवण वगैरे करून डायरेक्टली इकडे टिफिन वगैरे करून म्हणजे पण सकाळी 5ची ट्रेन तुम्ही चर्चगेटसाठी पकडली. हो. मग ती का चर्चगेटसाठी का पकडली ट्रेन? आम्हाला सरचुंडकला जायचं होतं म्हणून. ओके. मग तिथे जाऊन मच्छी मिळाली नाही? नाही मच्छी नाही. म्हणजे मच्छी मिळाली म्हणून तुम्ही रिटर्न पुन्हा अर्नाळ्यात आलात. म्हणजे आता तुम्ही जेवलात की नाही? जेवलात ना. तर मित्रांनो, सकाळी म्हणजे मला वाटतं लिटरली ते 2-3 तास झोपले असतील. ससूनडॉकला मच्छी घ्यायला गेले होते, तिथे मिळाली नाही म्हणून परत आल्यात. म्हणजे कोळीन तुम्हाला दिसतं हे म्हणजे एक साधी गोष्ट नाही. म्हणजे चांगली त्यांच्या वंशात तेव्हा कळे असे
मराठीमध्ये म्हण आहे. म्हणजे त्या कोळीण्याच्या वेदना तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर त्यांच्या अंतरंगात शिरावं लागेल. म्हणजे मुळात आता इथे आल्यानंतर पुन्हा एवढी गर्दी असते की ती मच्छी मिळेल की नाही याची देखील गॅरंटी नसते, बरोबर ना. आणि सगळं इथून पुन्हा ह्या आईस फॅक्टरीतून बर्फ घेणं, तो बर्फ मारून पालघरपर्यंत जाणं सगळं कठीण आहे. हॅट्स ऑफ तुम्हाला. सगळी बोल्या वाहिली का आपली आईली सगळी बोल्यावं का बाकी आहे बिजी अजून आण. हा मस्त एक नंबर गोरा दिसते अमीन. सगळा सजा ओके. आता तीर्थाला वगैरे खायला जाऊन आले का नाही तुम्ही? हे सगळे वारीला जाऊन आलेले आहेत, काही चारधामला जाऊन आले, काही दक्षिणेत जाऊन आले. पण आता ही सिंधुसागराची वारी त्यांची 8 महिने सुरू राहणार आहे. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला उत्साह दिसतो, असा कोणी नर्वस नाही आहे की ते सगळं वारी देवधर्म करून आलेले आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की सगळा तो देव आमच्यावर वरदहस्त ठेवतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आशादायी चित्र दिसतंय मला. आणि असेच ज्याच्या दुपटीने 5 पटीने हसत यायला पाहिजे हा पहिला जार घेऊन, हीच त्या आई एकविरेकडे आमची प्रार्थना असेल. सगळ्यांना गौरीच्या सणाची वेध लागलेली आहेत. जेवढा धंदा चांगला तेवढा आमचा गौरी मातेचा उत्सव जोरात साजरा होणार. हो सगळे बॉल्स दिसत असतील तुम्हाला. सगळे हातवारे करतायत ओळखून. सगळे अजून ही लोक ही मंडळी वाट बघतायत. झाली तयारी? बर्फ गवाय वाचा बर्फायला चाललंय. बाकी आपले गो हो हा किल्ल्यातल्या गेल्यात का बोटी? हे सगळं तुम्हाला हे उचलून दाखव रे. तैरी याला मराठीमध्ये तसरी म्हणतात आणि आम्ही तैरी म्हणतो. आता ही का मित्रांनो की एखादं अचानक बोटीमध्ये जाळ फाटलं तर ते मेंटेनन्ससाठी सगळं म्हणजे अगदी जसं आपण आपल्या
ताप आला खोकलाला त्या गोळ्या घेऊन जातो, तसं जाळ्यालाही तुटतायत. ती अगदी ती जागच्या जागेवर रिपेअर करण्यासाठी रिपेअरिंगसाठी हा सगळा आहे. ओके, सगळे साहित्य तुम्हाला दिसत असेल आता सगळं. हा माझ्या बरोबर शाळेत शिकायला होता हा धनवान, पण आपल्या वडिलांना हे दोघं भाऊ साथ देत आहेत. माझ्या मित्राने मला दंगा लावला, फिरत करायला, मस्ती करायला. हे येतो का माझ्याबरोबर सांग. हा खुर्चीला बसतो आणि मी आता वादळ वाऱ्यामध्ये जाणार आहे. रात्रीची आवश्यकता आहे आम्हाला खूप. त्याचा आरोप आहे माझ्यावर की मी खुर्चीत बसतो. पण अरे ट्रेनची गर्दी बघ, तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा आम्हाला तुमचं जीवन चांगलं वाटतं. वादळाशी झगडतात, पण ठीक आहे, आपण आपल्या दिलाचे राजे असतो इकडे. जेवण तर बघा आमच्या पुढे येणार 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 आहे येणार आहे आजपर्यंत आमच्या पुढे कसं काय ते दंगा वगैरे आमचा माहितीपर्यंत लवकर लवकर येणार आहे. चल धन्यवाद. हा चला चला, पुढे सुरू असलेली लगबग मी तुम्हाला दाखवतोय आता. चला चला, ह्या सगळं डोली असतील, दोर असतील, तुंबे असतील, हे साहित्य जे भरण्याचं काम सुरू आहे. आता आमच्या समोर नाखवा आहेत. मला वाटतं 40 दिवसांच्या प्रदीर्घ अमरनाथ यात्रा आणि उत्तरातल्या दौऱ्यावरून ते आलेले आहेत. कसा झाला तुमचा दौरा, कसं वाटलं? बरोबर, मस्त झाला. मस्त झाला. मस्त झाला. किती दिवस होते तुम्ही? झाले 49 दिवस झाले माझे. 49 दिवस. कधी काल आले? हा, परवा परवाच्या दिवशी आले. म्हणजे सगळे ती देवदेवता बघून काय वाटलं जरा? परवत मस्त असं चांगले मस्त असतं. नवीन धंद्यासाठी काय प्रार्थना केली का नाही? केली नाही, सगळं पाणी वादळ होऊन जाऊन द्यायचं. म्हणजे आमचा कोळी बांधव जेव्हा तीर्थाटनासाठी निघतो तेव्हा त्याची एकच इच्छा असते की वादळ जाऊ दे आणि आमच्या जाळ्याला पापलेट मोठी मोठी मच्छी पडू दे. चला एक चला दाखवा. रामकृष्ण हरी. नाखवा सांगतायत त्यांना की 2 शब्द बोला म्हणून. हॅलो नाखवा, तुम्ही गेलेला ना तीर्थाला? तुम्ही नाही गेले का? वारीला नाही का? वारी वारी नाही का? हे सगळे वारकरी आहेत, आता समुद्रातल्या वारीला निघणार आहेत. वज्रेश्वरीची वारी केली तुम्ही, ती चुकली नाही पाहिजे. जाम मजा केली तुम्ही. हा, कसं वाटलं? सगळे आता मी गणपती रोडला येऊन पोहोचलेलो आहे. सगळी लगभग हा, आमचा पम्या नाखवा आहे, माझा वर्गमित्र आहे हा. पण आज माझ्यापेक्षा 50 पटीने पुढे पोचलेला आहे आणि पोचायलाच हवं. पोचण्यापेक्षा मेहनती तेवढी आहे त्यामागे. सगळं प्रत्येक जण व्यस्त आहे, त्यामुळे मी कोणालाच त्रास देणार नाहीये, कारण त्यांच्यासाठी आताचा क्षण महत्वाचा आहे. हो, घेतो ना. तर तुम्हाला लाईट हाऊस दिसत असेल, दीपस्तंभ. खरंच ह्या दीपस्तंभासारखं कोळी बांधवाचं जीवन असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. किती वादळ वारे येऊ द्या, तो दीपस्तंभच त्यांना खऱ्या आयुष्याची दिशा दाखवतो. त्यामुळे कोळी बांधव कधी
कुठल्याही तुफानाशी किंवा अगदी घरातली आपत्ती असू दे लगेच खचत नाही, लगेच खचत नाही. सगळे पाण्याची बॉटल्स तुम्हाला दिसत असतील इकडे. फक्त लगबग लगबग आणि लगबगच आहे इकडे. पण असा कोणताच चेहरा मला वाटला नाही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक एनर्जी आहे की आम्ही नवीन काहीतरी घेऊन येणार. एनर्जी दिसते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. संत तुकाराम महाराजांचा मला इथे अभंग आठवतोय. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. खरंच अगदी हा वारी करणारा, चारधाम यात्रा करणारा तुकोबारायांचा अभंग हा त्यांनी खरोखर म्हणजे अंगी बाणवलेला आहे. प्रत्येकजण एनर्जेटिक दिसत आहे. रामकृष्ण हरी. मी आता डायरेक्ट थेट आपल्या आतमध्ये तिकडे पुढे जातोय. सगळे रिटायरमेंट घेतलेली लोक बसलेले आहेत. ती काय बसले मस्त बरे. उद्या सगळं आता ही बाकी मंडळी उद्या ह्यांचं सगळं साहित्य चढलं जाईल. सगळं मेंटेनन्सची कामं तुम्हाला दिसत असतील. मी पूर्ण आता किनारा सोडून आतमध्ये जातोय आमच्या गणपती रोडला, कारण सगळे नाही आज सुट्टी आहे. आलो आलो. हे बाजूला तुम्हाला जे कौलारू रंगामध्ये जे दिसतंय आणि येलो ताडपत्री आहे, अगदी स्वाध्यायाचं मंदिर आहे. अगदी सगळे आपले कोळी बांधव प्रार्थनेला देखील येत आहेत. आणि कामात राम आणि रामात काम फक्त कोळीवाड्यातच बघायला मिळतं. मला हा प्रत्येक क्षण बाबा व्हिडिओ आवडला का, बघितला का नाही? थोडं सगळा हा गणपती रोड आहे. हा याला गणपती रोड का म्हणतात, कारण अगदी आता आगाशी विरारमध्ये मधील गणपती तलावामध्ये विसर्जन करायला लावले, पण अगदी विरार, आगाशी आणि अर्नाळ्यातले संपूर्ण गणपती ह्याच वाटेने येऊन विसर्जन होतात, म्हणून याला गणपती रोड म्हटलं जातं. आणि हा आता ह्या गणपती रोडलाच मी आलेलो आहे. आणि सगळी मी आता किनारा सोडून आतमध्ये आलेलो आहे. सगळी अगदी इथून फक्त काहीशे म्हणजे 150 मीटरच्या अंतरावर आपला पार नाका. सगळं ह्या ज्या रूम्स, हे जे गाळे आहेत त्याला आमच्याकडे कोबा म्हटलं जातं. आणि या कोब्यामध्ये सगळा जे सामान साहित्य असतं काढायला लावलेलं आहे. कशाने मोडलंय का? मग आता लक्षात आलं पावसाळ्यामध्ये. हां 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 त्याच्यामुळे आलंय. ओके हां 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 नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा हो घेतला, चहा घेतला. सगळा प्रत्येक जण व्यस्त आहे. प्रत्येक असा मला एक माणूस दिसत नाही की जो निवांत बसलेला आहे. जय श्रीराम. सगळे पाण्याचे ड्रम्स वगैरे भरून ठेवलेले आहेत. सगळे अगदी टेम्पो असेल किंवा खांद्यावर न्यायची तयारी. हा नमस्कार नाखवा. हा नाखवाच्या गळ्यातली मला नाही मला तो नाही तो सारा नाही. मला तो सिंह
ये म्हणजे हा जेव्हा आमचा कोळी बांधव समुद्रात उतरणार होता तेव्हा सिंहासारखा गुरगुरतो. चल सगळं जवळपास ऑलमोस्ट सगळंच कव्हर होतं. हे सगळं बोटीत न्यायचं पाणी सुरू आहे. हे पाणी प्यायला वापरतात की आंघोळीला जेवणासाठी वापरतात काय? मग हे पाणी आपलं बोरचं हे जेवणाला आहे. हां हे पाणी बोटीमध्ये जेवणासाठी आणि मग कधी काळी जेवणाला आणि पिण्यासाठी पिण्यासाठी फिल्टरचं वापरतात. हां हां हे सगळे ड्रम्स छोटे छोटे. सगळं अगदी किनारा असेल, बोटी असतील किंवा घरादारामध्येही आपल्याला ही सगळी लगबग दिसून येत आहे. अगदी घरातल्या महिला त्यांची सकाळची अनेक उरत हरकत असताना एक वेगळं चित्र. तर आता मी थेट आलेलो आहे आपल्या अर्नाळा फिशरमॅन सोसायटीमध्ये आलेलो आहे. सगळा हा बर्फ बनवण्याचा प्लांट आहे आणि इकडे आता सगळी लगबग सुरू आहे. हो बरं आहे. चहा घेतला ना? चहा घेतला. तर सगळे इकडे देखील लगबग सुरू आहे बर्फ भरण्याची. मोठा माणूस आहे तो डेनिस. आतमध्ये येते. सगळी लगबग तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मी. सगळी ही पहिल्या दिवसाची लगबग सुरू आहे. हे बघा ही लोड अनलोड ही कामं देखील आमच्या कोळी बांधवांनाच करावी लागतात. सगळी अगदी त्याला पुन्हा सर्व गुण संपन्न असावं लागतं. आणि आमचे मित्र आहेत रुमेश नाकवा. हां बर्फाच्या कारखान्यात काम करून देखील हे बघा घाम आलेला आहे त्यांना. सगळा मी त्या कोल्ड रूम मध्ये जातोय. ऐक हा नमस्कार. सगळं सेट आता आतमध्येच जातोय मी. चला आतमध्ये येऊ. किती आतापर्यंत किती आता एक लादी साधारण किती किलोची? 160. आता आपल्या ह्या गोडाऊन मध्ये किती असतात? म्हणजे आता तुम्ही किती वाजता कामाला लागलात? 7 वाजता. आता आतापर्यंत किती लाद्या बाहेर काढल्यात? 122 लादी. म्हणजे प्रेशर असेल आता तुमच्यावर ना सध्या नवीन. ऑब्विसली आता नवीन सीझन. हे बघा आता मला थंडी लागली इकडे वॉक करून आलो तरी, पण आमच्या मित्राला बघा घाम आलाय. सगळ्यांनाच घाम आलाय. अगदी कोल्ड रूम मधून असून देखील घाम आलेला आहे. ऑलमोस्ट आता सगळंच चढवतील आज. हो. चल डेनिस लक्ष असू दे. थँक्यू. ठीक
आलो की पहिली खेप होती आमच्या कोळी बांधवांची आणि किनाऱ्याहून थेट नाक्यावरून आमच्या बर्फ फॅक्टरीत आलो आणि बर्फ फॅक्टरीत देखील बर्फ चढवण्याची लगबग सुरू आहे. बाकी अधिक वृत्तांत देत राहीनच. तुर्तास निरोप घेतो इथूनच. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही अर्नाळ्याचा साधारण 1.5 ते 1.5 किलोमीटरचा हा विस्तीर्ण समुद्र किनारा, त्यावर सुरू असलेली लगबग तुम्ही पाहिलीत. अजूनही आमच्या काही बोटी खाडीमध्ये आहेत. ही लगबग कशी वाटली आणि सदैव सिंधू सागरातील होणाऱ्या वादळांना सामोरा जाणारा हा कोळी लोकांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आविर्भाव पाहिला की नेहमी तो पॉझिटिव्ह असतो. आणि ही धानदळ कामाची, प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त, कामात नाम आणि रामात काम शोधणारा हा कोळी बांधव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.